नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल नगर परिषद भरती 2023च्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले। त्यानुसार अतिशय महत्त्वाचं एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक यामध्ये विषय कोणता आहे तर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 कागदपत्रे पडताळणी करता संवर्गनिहाय प्रारूप निवडसूची व अतिरिक्त प्रारूप निवडसूची अर्थात प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्या याद्या तुम्हाला भेटलेल्या आहेत यामध्ये प्रारूप निवडसूची अर्थात प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट आणि अतिरिक्त जी यादी आहे भाग 2 मध्ये देण्यात आलेली आहे तर ती वेटिंग लिस्ट असणार आहे, प्रतीक्षा यादी। ओके, सो त्या रिगार्डिंग या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या इन्स्ट्रक्शन संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा जी एक्झाम झालेली आहे तुमची महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023ची 11 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार 25 ऑक्टोबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन एक्झाम तुमच्या पार पडलेल्या होत्या आणि त्यानुसार जे तुम्हाला गुण प्राप्त झालेले होते ते दिनांक 15 मार्च 2024 रोजी अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भाग 1 ओके जी काही निवडसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये 8 संवर्गाची भाग 1 प्रारूप निवडसूची व भाग 2 मध्ये अतिरिक्त प्रारूप निवडसूची अर्थात प्रोविजनल जी काही मेरिट लिस्ट आहे प्रोविजनल निवडसूची प्रतीक्षा यादी, ठीक आहे, वेटिंग लिस्ट यामध्ये 10 जून 2024 रोजी जी अधिकृत संकेतस्थळ आहे त्यावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये गट क संवर्गातील जी पदे होते जवळपास 8 संवर्गातील भरती होणार होती आणि भरती झालेली आहे। त्याचा रिझल्ट देखील तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे। महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग विद्युत अभियांत्रिकी आहे, तसंच संगणक आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे जे उमेदवार होते ते महाराष्ट्र नगर परिषद पाणीपुरवठा व जलनिसारण स्वच्छता अभियांत्रिकी या पदाकरिता ते अप्लाय केलेले होते, ठीक आहे। सो नंतर आहे लेखापाल आहे, नगर परिषद लेखा परीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट क श्रेणी अ ब क, तसंच अग्निशमन अधिकारी आहे, स्वच्छता निरीक्षक आहे इत्यादी 8 संवर्गातील एक्झाम तुमच्या पार पडलेल्या आहे। त्याचा निकाल तुम्ही सर्वांनी काल पाहिलेला देखील आहे। तर पहा सदरची जी काही प्रारूप निवडसूची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी करता भाग 1 मध्ये जी काही तुम्ही यादी पाहिलेली आहे भाग 1 ची निवड यादी त्यामध्ये संवर्गनिहाय व श्रेणीनिहाय समाविष्ट केलेले उमेदवार जाहिरातीत नमूद सामाजिक आरक्षणानुसार पात्र उमेदवारांच्या संख्ये इतके आहे, ठीक आहे। जी काही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये जे काही सामाजिक व समांतर आरक्षण दिलेलं होतं त्यानुसार तुमची जी यादी आहे निवड यादी ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ठीक आहे। भाग 1 मधील सांगत आहे। नंतर आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 करिता तयार करण्यात आलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना पुस्तिकेतील मुद्दा क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानुसार शासन निर्णय 4 मे 2022च्या तरतुदीनुसार जाहिरातीत नमूद सामाजिक व समांतर आरक्षणानुसार भराव्याची पदसंख्या प्रमाणात उमेदवारांचा समावेश करून भाग 2 या श्रेणीमध्ये अतिरिक्त प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्थात वेटिंग लिस्ट जी आहे ती या ठिकाणी त्या नियमानुसार भाग 2 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ठीक आहे। सो आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एकापेक्षा जास्त पदाकरिता झालेले आहे किंवा जे उमेदवार ऑलरेडी जॉब पोस्टिंगवर आहेत आणि त्यांना या ठिकाणी या पोस्टसाठी देखील त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशांनी ऑप्टिंग आउटचा या ठिकाणी उपयोग करून एखादं पद रिकामं करून वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यांना तो पद उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे।
ऑप्टिंग आउट आता कसं करावं लागणार आहे तर पहा, त्या ठिकाणी ऑप्टिंग आउटचा या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला दिनांक 18 जून 2024 पर्यंत तुम्हाला वेळ या ठिकाणी जवळपास 7 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे, ठीक आहे। सो त्यानुसार पहा, एकापेक्षा जास्त संवर्गात निवड झाल्यास त्यांना त्यापैकी निवडीच्या पुढील कार्यवाही करता इच्छुक संवर्गातील व्यतिरिक्त इतर संवर्गाच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा अर्थात ऑप्टिंग आउट पर्याय सादर करण्याचा या ठिकाणी कालावधी देण्यात आलेला आहे 7 दिवसाचा, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची ही ऑप्टिंग आउट प्रोसेस असणार आहे। त्यामुळे एखाद्याला तुमच्या योग्य कार्य केल्यामुळे किंवा तुम्ही जर एखाद्या पोस्टवर रुजू असाल किंवा तुमचं सिलेक्शन एकापेक्षा जास्त पदाकरिता झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही जे वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा तुमच्याकडे एक चांगला काय म्हणू आपण चांगला एक कार्य तुमच्या हातून घडणार आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन जर झालेलं असेल तर ऑप्टिंग आउट हा पर्याय निवडून तुम्हाला दुसऱ्यांना संधी तुम्हाला देता येणार आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे। जशी ही अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑप्टिंग आउटचं या ठिकाणी कशा पद्धतीने करू शकता असं सांगण्यात आले तर 18 जून 2024 रोजी ठीक 12 वाजेपर्यंत तुम्हाला वेळ देण्यात आलेला आहे आणि तरी इच्छुक उमेदवारांनी त्याबाबत नोंदणीकृत ईमेल आय डीवरून तुम्हाला या ठिकाणी हा ईमेल आय डी देण्यात आलेला आहे। ईमेल आय डीवर ऑप्टिंग आउटचा पर्याय सादर करायचा आहे, ठीक आहे। 7 दिवसानंतर प्राप्त झालेल्या ऑप्टिंग आउट बाबतचा पर्याय विचारात घेतला जाणार नाही, त्यामुळे 7 दिवसाच्या मध्ये तुम्हाला ऑप्टिंग आउटचा पर्याय सादर करावा लागणार आहे। यामध्ये कागदपत्र पडताळणी भाग 1 जी निवड यादी आहे त्यामध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे भाग 1 मधील, ठीक आहे। नंतर आहे जे भाग 2 आहे, जे प्रारूप वेटिंग लिस्ट आहे त्यावरची सामाजिक आरक्षण समांतर जे काही आरक्षण आहे त्यानुसार तुम्हाला देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येणार आहे। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन भाग 1 मधील उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पडताळणीमध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्यांच्या त्या प्रमाणात भाग 2 मधील सामाजिक व समांतर आरक्षणाचे नुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे, या प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आलेलं आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।